पुढे घेऊन गुरुदार आपल्या गुरु हे मी स्वतः देवाने पाहिलं आणि कोटी देला देव म्हणजे न्याय मंदिर कर्तव्य शिवराम न्याय मिळते पाहिलं देव म्हणजे काय त्याने चांगलं कार्य केलं तुम्ही जर चांगलं काम केलं चांगले वागले तुम्ही देव झाले आपण गावाच्या एखाद्या पाटाला काय म्हणतो आपल्या इथे चंपल पाठी पेटे काय म्हणतो काय देव माणूस आहे असं म्हणतो की का देव माणूस म्हणतो आपण त्यांना ते चांगले वागतात गोरगरिबाच्या सुखा दुःखामध्ये धावून जातात म्हणून त्यांना देव म्हणतो आम्ही एखाद्या बेवड्याला दारू पाणी बेवड्याला म्हणतो का बेवड्याला गेले का आपण त्याला देव म्हणणार नाही पण ऐकायला मिळालं काय आता पुढे येऊन जाईल काही बुवा किंवा खराब बुवा नाही आहे चांगला तो मी माझ्या बहिणी आहे लाडकी बहीण आहे आपले लोक आहेत तर काय होतं की मोठ्याने लाखा रुपये त्यांचे पगार आहे 2-2 लाख 3-3 लाख रुपये महिना आहे त्यांना पण त्यांच्याकडे म्हातारा माणूस दिसत नाही कुत्र नक्की दिसते कुत्र त्या कुत्र्याला गाडीमध्ये फिरवते त्याला मस्त शॅम्पू बिंपू लावते त्याला धुते पण म्हातारा माणूस दिसत नाही बरं असो त्याच्याकडे नसेल म्हातारे म्हणते पण त्याला ठीक आहे ना काही गरज नाही तर मी एका जणाला विचारलं तर म्हटलं हे कसं रे म्हटलं म्हणे आमच्या आई म्हणे कुठे आहे म्हणे वृद्धाश्रम मध्ये कुठे आहे म्हणे लाख रुपये जो त्या बंगल्यामध्ये आहे 2 BHK मध्ये त्याचा किराया किती आहे 25 ते 30,000 रुपये किराया महिन्याचा आणि त्याच्या माय बापू कुठे राहते वृद्धाश्रम मध्ये मला दुःख वाटते यासाठी वाटते मी काही लपून ठेवणार नाही की आमच्या वैदिक धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये मोठा आम्ही भागवत कथा लावतो गोपाल कृष्ण भगवंतांनी असं केलं नाही का योद्धा कोण अर्जुन त्या गोष्टी सांगतो आम्ही नाही का मोठ्याला गोष्टी सांगतो कीर्तन ऐकतो सर्व काही करतो परंतु काय करते ज्यावेळेला आई वडील म्हातारे होतात नाही का म्हातारे होतात त्यांना बरेचसे लोक कुठे नेऊन ठेवतात वृद्धाश्रम मध्ये नेऊन ठेवतात घोगरा येथील मंडळ आणि उदापूर येथील अनुसया महिला मंडळ बाणूर केंद्र येथील नवदुर्गा महिला मंडळ आणि लोहार सोंगा येथील शारदा महिला भजन मंडळ यांची नावे यायचे आणि मन्नाथेश्वर घोगरा येथील मन्नाथेश्वर महिला भजन मंडळ यांचे पूर्ण नाव आणि पर कॅन्डिडेट 30 रुपये प्रमाणपत्राचे जमा करून देण्यात आले बाकी मंडळाचे आलेले आहे ना आणि मोबाईल नंबर सुद्धा टाकावे त्याच्यात धन्यवाद तर काय असतं की आमच्याकडे खूप जुने बरेच असतं परंतु आम्ही आमच्या आईवडिलांना काय करतो म्हातारपणामध्ये कुठे नेऊन ठेवतो वृद्धाश्रममध्ये नेऊन ठेवतो एक चुकीची भाग आहे चुकीची कल्पना काय ठेवायचं तुम्हाला जर शिकायचं असेल मुसलमान समाजाकडून शिका मुसलमान समाजाचे लोक एवढे चांगले आहे गरीबांना गरीब असत दादा गरीब असत पण म्हातारपणामध्ये आई मुलाला कधी दूर सारत नाही कधी वृद्धाश्रममध्ये नेऊन ठेवत नाही काय म्हणजे हमारी जो जन्नत आहे हे हमारे माँ बापों की जन्नत है म्हणते कधी मुसलमानांचे वृद्धाश्रम पाहिले की नाही मग त्यांचा कसा आला आहे ना आपला कसा देव आहे हे शिकण्याची गरज आहे विचारायची गरज आहे ज्यावेळेला आई वडिलांचे म्हातारे होतात त्यांचे सुख पाहण्याचे दिवस येतात त्यावेळेला आम्ही त्यांना दूर सांगतो अरे ते कुत्रे गाडीमध्ये राहायचे गाडीमध्ये कुत्रे फिरवते पण आई वडिलांनी कधी गाडीमध्ये फिरवलं नाही हे मी फिरवण्याचा भारत असं घरानं लागले तुम्ही किती कीर्तन करा किती भजन करा त्याचा काही फायदा होणार नाही आचरण विनोद पाहिलं का कोणी होणार करियेला म्हणा
भगवंतानी गोपाल कृष्ण भगवंतानी का फुकल्याची आस करत तुम्ही तू गरुड सावरा आली हे धाव धाव नंदना कधी येशील मनमोहना मी रात्रभरी बोलीन तरी संपना नाही पण वेळ माने गोपाल करायचं कीर्तन आहे माझ्या कीर्तनानंतर सुद्धाचा कार्यक्रम नंतर बजेट काही भाषण करू शकता इथं म्हणून मी विनंती करतो की गोपाल कृष्ण भगवंतानी नाही का गोपाल काळा केला काय केला गोपाल काळा अरे काय गरज होती नंतर आले त्या मुलांना सपोर्ट झाला एक गोर गरीबाचे पोरे सोबत येण्याची काय गरज होती काय गरज होती काय तर नंतर आले सुपुत्र होते ना त्यांना काय गरज होती गोपाल काळा केला महाराजांनी देवाने येऊन काही द्वापारयुगामध्ये सांगितलं अरे पेल्या सुद्धा उद्याला आपल्याला गोपाल काळा करायचं येऊन काही तुमच्या शिदुरी आल्या तुमच्या काळाला शिदुरी